सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भावराजाय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काळसिद्धेश्वराय नमः। ओम नमो ज्ञात्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसवेद्या आत्मरूपा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कार। मी आता स्वामी महाराजांना वंदन करून सर्व भाविकांना साष्टांग नमस्कार। आज महाराजांचा स्वामी महाराजांचा जन्मदिवस आहे आणि त्या निमित्ताने आपण या सत्संगामध्ये सम्मिलित झालेलो आहोत। महाराजांची 121वी जयंती आहे। आताच पाहिलं आपण की हा सोहळा जो आहे तो आपल्यासाठी मोठा सण आहे आणि त्या सणाची आपण वाट पाहत असतो। खरं म्हणजे आज हे जे डेकोरेशन जे केलेलं आहे या मुलांनी याच्यामध्ये इतकी मेहनत घेतलेली आहे, मला वाटतं असं डेकोरेशन मी कधी पाहिलेलं नव्हतं। खरंच त्याच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायला पाहिजे, कारण आपल्या पाठीमागे आपले सद्गुरू आहेत असं आज आपल्याला जाणवत आहे, आपल्याला वाटत आहे। आणि बरं का मला असं समजलं की हे ज्या लोकांनी केलंय, ज्या मुलांनी इकडच्या मेहनत घेऊन केलेलं आहे त्यांनी स्वतःच्या खर्चामधून केलेलं आहे, स्वतः खर्च करून हे सगळं केलेलं आहे। हे फार महत्वाचं आहे। बघा त्याग, महाराज स्वामी महाराज नेहमी म्हणायचे त्याग हे मानवाचं भूषण आहे आणि माणसाने त्याग करायला हवा। आज टाईम बघायचं नाही असं सांगितलं जगदी साहेबांनी आणि वक्ते पण आहेत बरेच, पण मला स्वामी महाराजांच्या विषयी सांगायला पाहिजे आणि त्या निमित्ताने मी एका अभंगापासून सुरुवात करतो। काय सांगू मी या संतांचे उपकार मज निरंतर जागे, काय द्यावे त्याची व्हावे उत्तराया, ठेवी तो हा पाय दिवत होता, सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकवते, फुका म्हणे वस्त हेरुएच्या चित्ती, कैसे मज येते सांभाळी। काय सुंदर सांगितलं तुकाराम महाराजांनी। बघा संत तुकाराम महाराज संत, त्या दुसऱ्या संतांचं ह्या अभंगामधून कौतुक करतात। बघा हा गुण घेण्यासारखा आहे। आपण करतो कोणाचं कौतुक, आपण दुसऱ्याचं कौतुक करत नाही, आपण दुसऱ्याची निंदाच करतो, तो तसा आहे तो तसा आहे। हा संतांपासून हा गुण घेण्यासारखा आहे बरं का, की संतांचं कौतुक करतात, आपल्याला तसा वेळच नाही। आणि जर आपण दुसऱ्याचं कौतुक केलं तर हे वादविवाद भांडणं मारामाऱ्या हे होणार नाहीत, पण आपण कौतुकच करत नाही, आपण निंदेच्याच पाठीमागे असतो। दिवसभरामध्ये आपण कोणाकोणाची निंदा करतो ह्याची कल्पनाच नाही माणसाला। आपल्याला निंदा करणं म्हणजे आपल्या प्रतिष्ठेचं वाटतं माणसाला, तो माणूस तसा आहे, तो माणूस तसा आहे असं वाटत। तर या संतांचे जे उपकार आहेत ना, आपल्या स्वामी महाराजांनी जे उपकार आपल्यावरती केले ते आपण विसरू शकणार नाही। या अभंगाच्यामुळे एक लक्षात येतं, नाहीतर आपण कसे झालो असतो माहिती आहे का, आपण रानटीत राहिलो असतो। रानटी म्हणजे कसे, आता मी सांगतो तुम्हाला, नानटी म्हणजे कसं, बुवा बाबा भगत गोंधू बाबा ह्याच्याकडेच आपण गेलो असतो, काय काय। तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे, आपल्याला जागा केलेलं आहे, पण माणूस जागाच होत नाही। ऐसे कैसे झाले बंधू कर्म करून म्हणती साध, अंगा लावून या राग डोळे झाकून करती पाप, जाऊन वैराग्याच्या काळात
भोगती विषयांचा सोहळा, तुका म्हणे सांगू किती जळो तयारची संगत. काय सांगितलं तुकाराम महाराजांनी? भोंदूच्या बाबतीत सांगितलेलं आहे. आपण आज जगामध्ये बघतो ना, तुम्ही टीव्ही बघता, तुम्ही पेपरमध्ये वाचता, त्या भोंदू बाबांची करामत वाचतो. आपण हे सगळ्यातून सुटलेलं आहे बरं का. तुकाराम महाराजांनी आणखी सांगितलेलं आहे काय, पिळा टोपी उंच दावी म्हणे जगी मी एक गोसावी, अवघा वरपंग सारा पोटी विषयांचा तारा, मुद्रा लावती कोरोनी मान व्हाव असं जगी, तुका म्हणे किती नरका गेले पुढे जाते. अहो किती जण नरकात जाते, इथं काय हिशोब आहे का? आज आपण सामान्य माणसं आहोत बरोबर. आपल्याकडे पैसे नाहीत, 9 लाखाची बस घ्यायला आपल्याकडे पैसे नाहीत, किंवा एक चिंचोक्याचं 1 लाख रुपये द्यायला आपल्याकडे पैसे नाहीत. आज तेच चालले जगामध्ये. माणूस बोलून जातो, शब्दामध्ये फसतो, पण आपण सगळेजण वाचलो तर आपल्या या स्वामी महाराजांमुळे वाचलो बरं का. आपण तिकडे फिरकत सुद्धा नाही, नाहीतर आपण बुवा बाबा गंडे धोरे भस्म उदी भस्म अंगारे दुपारे ह्याच्या मागे लागलो असतो. पण तेवढं आपण नाही केलं. कारण का की स्वामी महाराजांकडे आपण गेलो, आपण नाम घेतला, आपल्याला आत्मबोध झाला, त्यामुळे या सगळ्या गोष्टींच्या आपण भानगडीत पडलेलो नाही. एक स्वामी महाराजांच्या बाबतीमध्ये मी एका ठिकाणी गेलो होतो. म्हणजे संतांच्या बद्दल मला सांगायचं आहे की संत कसे असतात त्याच्याबद्दल मी सांगायचं आहे. मी शहापूरची पालंजीमध्ये कामाला होतो बरं का. आणि इकडे खंडाळ्याच्या घाटामध्ये तो जो रस्ता बनवलाय, जो म्हणजे तो घाट असा वरती घाटामध्ये तो रस्ता बनवलाय. म्हणजे पूर्वी जो नवीन रस्ता होता सिंधुदुर्गाचा घाट त्याला म्हणतात, तो रस्ता सोडून हा रस्ता जो बनवला त्या प्रोजेक्टवरती मी होतो. आणि तिथे झाडं कापण्यात आली होती, फार झाडं कापली होती तिथे. आणि वृक्षारोपण करायचं म्हणून कुठल्या तरी संताला बोलवायचं. आणि मी व्यवस्थापक असल्यामुळे माझ्यावरती जबाबदारी आली. आणि नाना महाराज धर्माधिकारी त्यांना आम्ही बोलवायला गेलो वृक्षारोपण करण्यासाठी. त्यावेळेस म्हणजे मला मी सांगतो 90च्या दशकात किंवा 93, 94, 95ची गोष्ट असेल. तर आम्ही माझ्याबरोबर काही सहकारी होते आणि नाना महाराज धर्माधिकाऱ्यांच्याकडे आम्ही रेवदंड्याला गेलो आणि त्यांना घेऊन आलो वृक्षारोपण करण्यासाठी. तिथे राजमातीच्या खाली पायथ्याशी ती जागा आहे आणि त्या जागेमध्ये वृक्षारोपण करायचं होतं. तर मी असं त्यांच्या समोर उभा होतो असं, आणि मी असं कुंकू लावलं होतं. मला त्यांनी बोलवलं, म्हणाले इकडे, म्हणाले तुम्ही कोणत्या ठिकाणी बैठकीला जाता? मी म्हणालो मी नाही बैठकीला जात, मी काळसिद्धेश्वर महाराजांचा शिष्य आहे, त्यांचा भक्त आहे मी, असं त्यांना सांगितलं. तुम्ही काळसिद्धेश्वर महाराजांचे शिष्य आहे, तुम्ही या इकडे, इकडे या. मला त्यांनी त्यांच्या बाजूला बसवलं आणि म्हणाले सगळ्यांना 200 लोक असतील, मला वाटतं 200-250 लोक असतील. आणि म्हणाले सगळ्यांना सांगितलं, अहो हे काळसिद्धेश्वर महाराजांचे शिष्य यांच्या पाया पडा. काय झालं असेल माझं? ह्यांच्या पाया पडा म्हणून सांगितलं. म्हणजे संतांचे कौतुक किती करतात त्याच्यावरून आपल्याला दिसण्यात येईल. म्हणजे महाराजांची जी कीर्ती होती ती कुठपर्यंत गेलेली होती बघा. मला एक दुसरं सांगायचं आहे की मी त्यावेळेला वारणकरांकडे आपले स्वामी महाराज होते. मी आता शहापूरची पालनजीची गोष्ट आहे म्हणून मी सांगतो, कारण मी पूर्वी एका कंपनीमध्ये कामाला होतो. स्वतःचं काय सांगू नये असं कीर्तन प्रवचन कारण असं, पण आता ते संबंधित आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. तर मी शहापूरची पालनजीमध्ये असताना म्हणजे लागण्याच्या अगोदर मी दुसऱ्या एका कंपनीमध्ये दत्ता साहेबांनी ती कंपनी बंद केली आणि बेकारी झाली, एकदम बेकार. काय करायचं, 3 मुलं आणि त्याच्यासाठी करायचं काय? रिक्षा चालवली थोडे दिवस आणि वैतागलो, अगदी बेजार झालं. करायचं काय? तर ते काम धंदा मिळत नसं झाला. आणि महाराज आलेले कळलं, मी नाव घेतलं होतं काहीतरी 78-79 त्यांच्याकडून बोल घेता येतं ह्या इकडच्या मठामध्ये थोडं.
श्रावण महिन्यामध्ये. आणि वारकऱ्याकडे महाराज होते, त्यांचं काहीतरी थोडंसं इज्जत आली होती ॲम्बॅसिडर गाडीतून, आणि ते तिथे पेट्रोल पंपाच्या बाजूला वारंकरांचं घर होतं, जुनी लोकांना माहिती असतील सगळ्यांना. आणि गेलो त्यांच्याकडे. बघा लक्षात मी काय सांगतो ते लक्ष आत ठेवून नाही का, महाराज स्वामी महाराज म्हणायचं ना, लक्षात म्हणजे लक्ष आत पाहिजे तुमचं. तर ते लक्ष ठेवून ऐका. आणि मी गेलो, स्वामी होते आतून बाहेर आले आणि मी स्वामींच्या पाया पडलो आणि प्रार्थना केली. मी काय सांगितलं नाही, पण काय झालं माहिती आहे, माझ्या जेवढं म्हणजे होतं ना, काय असतील 200 250 काय तिकिटीला सुद्धा पैसे ठेवले नाही, सगळे देऊन टाकलं आणि मोकळा झालो. अजिबात काय ठेवलं नाही आणि मोकळा झालो. मला टीसी पकडेल किंवा मी विदाउट साहेब त्याचं मला भानच नव्हतं अगोदर. सगळं दिलं आणि मोकळा झालो. मोकळा होणं महत्त्वाचं आहे. पैसोने निवांत शुद्ध करी चित्त. आपण मोकळं कधी होत नाही हो, कारण काम क्रोध लोभ आपलं सगळं जे आहे ना ते आतमध्ये आहे, आपण ते काढून टाकलं पाहिजे. मी बघा सगळं काढून टाकलं, मोकळं झालं आणि गेलो. मला दुसऱ्या दिवशी कॉल आला बरं का, त्यापूर्वी पालन होतं, आणि मला असं काम मिळालं की मला कधी मागेच बघावं लागलं नाही. काम माझ्या पाठी लागलं, मी कामाच्या. इथे नेहमी महाराज म्हणायचे की तुमच्या काम पाठीमागे लागणार आहे. ते काम मी वयाच्या 65व्या वर्षापर्यंत काम केलं, 5 वर्ष आणखी केलं, त्यापूर्वी पालन केलं. ते काम मी तुम्हाला सांगतो काय, हा सद्गुरूंचा आशीर्वाद आहे आपल्यावरती. हा मोकळं झाल्यानंतर काय होतं हा आशीर्वाद आहे. स्वामी महाराजांच्या विषयी थोडं सांगतो. ते लावणार आहेत तर मी स्वामी महाराजांच्या विषयी थोडं सांगतो. 1-2 मिनटं 5 मिनटं महाराजांच्या आज त्यांची जयंती आहे, त्या निमित्ताने मी सांगतो. स्वामी महाराजांचा जन्म कोल्हापूरला गडविले तालुक्यामध्ये लिंगनूर या गावी झाला. 23 एप्रिल 1905 संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काशवाबाई आणि शक्तीगोडा पाटील या सदन दाम्पत्यापोटी महाराजांचा जन्म झाला. 16 वर्षाचे महाराज असताना, 15-16 वर्षाचे असताना एक जंगम तीर्थ देण्याकरता घरामध्ये आले आणि सांगितलं, तिथे 4-5 मुलं होती. महाराजांचे वडील त्यावेळेला नव्हते, निवर्तले होते. महाराजांच्या काकाने त्यांना लहानाचा मोठा केला आणि तुमच्यापैकी कोणीतरी मठाला वाहून घेणार आहे का असं सांगितलं. जंगमतीर्थ आले होते त्यांना. त्यांच्या काकाने, स्वामी महाराजांच्या काकाने नाव सुचवलं, माझा पुतण्या शंकर, नाही माझा पुतण्या जयगोडा आणि माझा मुलगा शंकर यांची नावं सुचवली. स्वामी महाराजांच्या अगोदर विरूपाक्ष काळदेवरू म्हणून स्वामी होते. आता शोध लागला, महाराजांना नेहमी 26व्या मठाधिपती म्हणत होते, पण आता शोध लागला, त्यामुळे 48वें मठाधिपती म्हणून महाराजांना आता संबोधू लागला. तर विरूपाक्ष काळदेवरू त्यावेळेला महाराजांच्या अगोदर स्वामी होते. त्यांना दम्याचा आजार असल्यामुळे ते कोल्हापुरात वास्तव्याला होते, जास्तीत जास्त करून कोल्हापुरात वास्तव्य करायचे. पण सांगतात एका ह्या मठामध्ये कोणाची तरी नेमणूक करावी या उद्देशाने त्यांनी सर्वांना सांगितलं होतं. आणि त्याप्रमाणे महाराजांची हस्तरेषा बघून, त्यांच्या शरीराचा बांधा सगळा बघून स्वामी महाराजांची निवड केली. वयाच्या 16व्या वर्षी मठाधिपती म्हणून मला वाटतं 22 जानेवारी 1922 रोजी महाराजांची निवड. स्वामी महाराज 2 शतकाचे साक्षीदार आहेत बरं का. एका शतकामध्ये त्यांचा जन्म झाला आणि दुसऱ्या शतकामध्ये ते व्यापक झाले.
2 98 सत्यनारायण दळवी साहेबांनी सांगितलं 98 वर्षाचं आयुष्य त्यांना लाभलं. कुठल्याही मठाधिपतीला इतकं आयुष्य कोणालाच लाभलं नाही, इतकं स्वामी महाराजांना आयुष्य लाभलं. मठाची सूत्र स्वीकारल्यानंतर स्वामी महाराजांना कन्नूरला, मराठी मठ कन्नूर व्यंकय्या स्वामींकडे वीरशैव संप्रदायाचे अभ्यास करण्याकरता तिकडे पाठवलं. जेवढं काही वीरशैव संप्रदायाचं म्हणजे लिंगायत धर्माचं जे काही शिक्षण असेल ते करण्याकरता कन्नूरला पाठवण्यात आलं. आणि तिथे स्वामी महाराजांनी, तिथे गोटा असायचा, गोटा, त्या गोट्यात पण काम केलं स्वामी महाराजांनी. गोटा, गाईचा गोटा असायचा, त्या गोट्यामध्ये काम करायचं. 3-3 वेळा अंघोळ करायची, दिवसातून 3-3 तास 3 वेळा पूजा करायची. अमरकोश पाठ केला त्यावेळेला. तिथे संस्कृत शिकले स्वामी महाराज आणि सर्व शिक्षण पूर्ण झाल्यानंतर केंपय्या स्वामींनी स्वामी महाराजांना पालखीत बसून त्यांची मिरवणूक काढून सिद्धगिरीला पाठवलं. सिद्धगिरीला पाठवल्यानंतर महाराज जवळजवळ 29-30 वयापर्यंत भिक्षा देणे, भिक्षा घेणे, दीक्षा देणे आणि वाळीत टाकणं हे स्वामी महाराजांचं काम, मठाधिपतीचं काम ते महाराज करायचे. महाराज पालखीतून गावात जायचे, पालखीतून त्यांना गावातील लोक पालखीतून घेऊन जायचे आणि त्या गावामध्ये स्वामी महाराजांचा सर्व खर्च करायचा. स्वामी महाराज सांगायचे माझा खर्च झेपत नाही म्हणून काही लोक पळून जायचे. त्या घरामध्ये ज्या वेळेला त्या मठाधिपतीने ठेवायचं तो घर 1 महिना स्वच्छ करायचे. त्या घरामध्ये कोणी राहायचं नाही, इतकं सगळं महाराजांसाठी ते सगळे नियम पाळत. आणि महाराज 29-30 वर्षाचे असताना हे सगळं म्हणजे हे जवळजवळ 1935च्या अगोदर स्वामी महाराजांच्या कानावर आले. म्हणजे सारखी तळमळ होती स्वामी महाराजांना की मी हे जे करतोय, म्हणजे स्वामी महाराज दुसऱ्याच्या हातचं अन्न देखील खात नव्हते, स्वतःच्या आईच्या देखील हातचं अन्न खात नव्हते. कधी कधी ते दुधावरच राहायचे. इतकी कठोर तपश्चर्या महाराज करायचे, कुंभक करायचे, 3-3 तास 4-4 तास पूजा करायचे. आणि इतकं सगळं करून सुद्धा त्यांच्या मनामध्ये तळमळ असायची की हे मी सगळं करतोय हे सगळं बरोबर आहे का, काय मी कशासाठी जन्माला आलो, मी कोण आहे, असा ते विचार करत होते. त्यांना सिद्धरामेश्वर महाराजांची कीर्ती त्यांच्या कानावर आली आणि आले आपल्याला कोणतरी आत्मज्ञानी गुरु पाहिजे ही त्यांची तळमळ असल्यामुळे ते इंचगिरीला गेले. आणि सिद्धरामेश्वर महाराजांना पाहिल्यानंतर हेच आपले गुरु असं म्हणून त्यांनी शरणागती पत्करली. सिद्धरामेश्वर महाराजांनी हे मठाधिपती म्हणून त्यांनाही नमस्कार केला. हे पता आहे बघा, आपण एकामेकाच्या पाया पडतो हे पता आहे. महाराज सुद्धा असे नमस्कार करायचे, कोण आला ना तर त्याला नमस्कार करायचे. सिद्धरामेश्वर महाराजांनी उद्गार काढले की ज्या परंपरेने मला ज्ञान प्राप्त झालं त्या परंपरेचं ज्ञान सोडण्याचं म्हणजे किंवा देण्याचं काम मी केलं. मी आता कृतकृत्य झालो म्हणून असे ते उद्गार काढले. आता ते गुरुलिंग जंगम महाराजांना कारसिद्धेश्वर म्हणजे त्यावेळेचे जे कारप्पा होते त्यांनी दीक्षा दिली आणि गुरुलिंग जंगम महाराजांकडून साधुबुवा महाराजांकडून भाऊसाहेब महाराजांकडून सिद्धरामेश्वर महाराजांनी दीक्षा घेतली आणि आपल्या महाराजांनी त्यांच्याकडून दीक्षा घेतली. आता महाराज ज्या वेळेला 1936 साली सिद्धरामेश्वर महाराजांनी देह ठेवला. 1900 स्वातंत्र्य पूर्वीचा काळ विचार करा काय असेल त्यावेळेला. महाराज त्यांच्याकडे पूर्वी गाडी नव्हती, ते एसटीने जायचे, एसटीने प्रवास करायचे गावोगावी. इतकी माणसं जोडली की ते इकडचे काय काय दुष्काळ ते मुंबईला माणसं असायची आणि त्या मुंबईच्या माणसांनी नाम घेतल्यामुळे ते म्हणायचे आमच्या तुम्ही गावी या असं सांगायचे. मग महाराज स्वतः गावी जायचे, कोणाचे ना कोणी बोलत तर जायचेच गावी. स्वामी महाराजांनी कधीही भेदाभेद केला नाही, गरीब श्रीमंत असा कधी. इव्हन मी तुम्हाला सांगतो स्त्री आणि पुरुष ह्याच्यामध्ये पण स्वामींनी कधी भेद केला नाही. अहो पैशाचाही कधी लोभ केला नाही, प्रसिद्धीचा कधी लोभ केला नाही.
स्वामी महाराजांकडे काही लोक पैसे देण्यासाठी यायचे, पैसे द्यायचे, पण काही लोक पैसे घेण्यासाठी सुद्धा येत होते. पैसे घेण्यासाठी जे लोक येत होते ना, ते कधी कधी पैसे पण परत द्यायचे नाही. तरी स्वामी महाराज काही बोलत नसत, सगळ्यांना सांभाळून घेतलं महाराजांनी. तळेगावी आम्ही गेलो होतो कोकणामध्ये, फार डोंगराळ भागामध्ये गाव होतं, आणि त्यावेळेला नरेंद्र स्वामी आले होते तिकडे भेटायला, आणि फार पाऊस वगैरे. आणि पूर्वी एक टॉयलेट बिलेटची सोय, त्या दिवशी सावंत साहेबांनी सांगितलं की टॉयलेट वगैरेची काही सोय नव्हती गावागावामध्ये. तुम्हाला माहिती आहे परिस्थिती त्यावेळेला, स्वातंत्र्यपूर्वी काळात किंवा स्वातंत्र्यानंतर देखील आत्ता कसं म्हणजे टॉयलेट वगैरे गावागावामध्ये लोकांनी केलेलं आहे. पण त्यावेळेला स्वामी महाराज सुद्धा सकाळी उठल्यानंतर तांब्या स्वतः घेऊन जात होते. इतकं समय एकदा तर खोपी मठावरून चालत ते घोडेगडीला आमचं गाव आहे, तिथून चालत गेले, दिवस लागला चालायला. स्वामी महाराज कधी असं कधी भेदच करत नव्हते कोणाविषयी. स्वामी महाराजांकडे एक माणूस आला होता, एवढंच सांगतो कारण आपल्याला ते हे बघायचं हे करणार प्रोजेक्ट लावणार आहे. एक माणूस आला होता, त्याने विचारलं समाधी म्हणजे काय. स्वामी महाराजांनी विचारलं समाधी म्हणजे काय, काय सांगाल तुम्ही समाधी म्हणजे काय. स्वामी महाराजांना एका माणसाने विचारलं समाधी म्हणजे काय, तुम्ही काय सांगाल समाधी म्हणजे काय. स्वामी महाराजांनी उत्तर काय दिलं माहिती आहे काय, तुझं वय काय. तर त्यांनी मला त्यांनी सांगितलं इतके इतका अमुक वय आहे म्हणून. अरे अजून 9 महिने त्याच्यात याड कर. हो तेवढं सांगितलं. मग तू आईच्या पोटामध्ये आलास, त्याच्या पूर्वी जे स्थिती होती ना, त्या स्थितीला समाधी असं म्हणतात. आलं लक्षात. समाधी कशाला म्हणतात की तुम्ही ती जन्माच्या अगोदर जी स्थिती होती त्या स्थितीला समाधी म्हणतात. काय होतं जन्माच्या अगोदर. तुम्ही काय म्हणताय की मला सुख पाहिजे, मला शांती पाहिजे. सुख कोणाला पाहिजे. महाराज विचारायचे सुख कोणाला पाहिजे. मला पाहिजे. मी म्हणजे कोण. सुख तुला पाहिजे की तुझ्या आपल्या स्वरूपाला पाहिजे का देहाला पाहिजे. कोणाला पाहिजे सुख नाही कुठे. सुख देहाला पाहिजे. तुम्ही म्हणाल मला पाहिजे सुख म्हणजे देहाला पाहिजे. देह कशावर चालतो. आत्म्यावर चालतो ना. चैतन्य शक्ती आहे म्हणून देह आहे, नाहीतर देह राहिला असता नसता राहिला ते. म्हणून जो सुख जो आहे ते सुख जे आहे ते स्वरूपाला हवं. अहो स्वरूपच सुख आहे. जे आपण सुख सुख म्हणतो ना ते तुमचं स्वरूपच आहे. तुमच्याकडे सुख आहे. तुम्ही सुख रूपात, तुम्हीच आनंद रूपात. लाभेच असते तया काळजी ते उपाय. स्वामी महाराज म्हणायचे नाही नेहमी लाभाचे असते. अहो तुला जो रोग झालेला ना भवरोग, आपल्याला हा भवरोग झालेला आहे. या शरीराला आपण समजतोय की मी आहे, माझं नाव अमुक आहे, मी या जातीचा आहे, मी या पंथाचा आहे, अमुक आहे. या शरीराला आपण समजतो. पण शरीरातल्या चाले हे शरीर कोणाची असत ते कोण बोलवितो आणि मी नाही. तुम्ही जो बघता मी प्रवचन करतो बरोबर आहे, तुम्ही प्रवचन ऐकता. मी जे प्रवचन करतो ते माझ्यामध्ये आत्मा आहे म्हणूनच ना, चैतन्य शक्ती आहे म्हणूनच ना. तुम्ही जे ऐकता ते तुमच्यामध्ये चैतन्य शक्ती आहे म्हणून तुम्ही ऐकता, नाही तर तुम्ही प्रवचन ऐकलं असतात. हेच नेमकं महाराजांनी आपल्याला हे ज्ञान आपल्याला दिलंय. मी आत्मा आहे, मी आत्मा आहे असं. आता रवी साहेबांनी म्हणून घेतलं तुमच्याकडून. अनेक वर्ष 80 वर्षाचा काळ महाराजांनी आपल्यासाठी खर्च केलेला आहे की तुम्हाला आत्मकल्याण तुमचं व्हावं. यासाठी महाराज झटले, इतके झटले की माझ्याकडे प्रत्येक येणाऱ्या माणसाला आत्मकल्याण झालं पाहिजे म्हणून महाराज झटले. महाराजांनी सोडलं, सगळं सोडलं. मी म्हणतो ना मगाशी मोकळं व्हायला पाहिजे. अहो सगळं वैभव नव्हतं तिकडे, ते वैभव सगळं सोडून इकडे झोपडीत आले. म्हणून आता आपण इथे बसलेलो आहोत. नाही तर आपण कशाला बसलो असतो. सगळं सोडून जे काय वैभव, नाही तर महाराजांच्या सेवेला अनेक लोक होती. पाय दाबण्यापासून सगळीकडे लोक होते. पण या झोपडीत का आले. आपल्यासाठी आपण सोडायला शिकलं पाहिजे, तरच तुम्ही तिथपर्यंत पोहोचाल आत्म्यापर्यंत. नाहीतर आत्म्यापर्यंत पोचणार नाही. ते मला हे करतायत. तर त्यामुळे
आज तुम्हाला या निमित्ताने सर्वांना सुख शांती समाधान ऐश्वर्य आरोग्य आनंद लाभावा ही सद्गुरूचरणी प्रार्थना. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊराजाय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री कालसिद्धेश्वराय नमः.